तुमच्या मोलाच्या सहकार्यानंच आम्ही गाठलाय 30 लाख सबस्क्रायबर्सचा नवीन टप्पा. तुमच्या कामाची प्रत्येक बातमी साम टीव्हीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आजच लाईक, शेअर आणि फॉलो करा. नमस्कार, मी गौरी कुबेर. ऐकूयात सकाळचं पॉडकास्ट. इस्रायल हमास युद्धाचं स्वरूप दिवसेंदिवस मोठं होताना दिसतंय. या युद्धानं भयानक रूप धारण केलेलं असून नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. इस्रायल सेनेनं गाझाच्या नागरिकांना 3 तासांची डेडलाईन दिली आहे. याबद्दल आपण सविस्तर ऐकणार आहोत. कसिनो आणि ऑनलाईन गेमिंग कंपनी चालवणाऱ्या डेल्टा कॉर्पला GST विभागानं दणका दिलाय. याबद्दल देखील सविस्तर ऐकणार आहोत. विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या वन नेशन वन ID योजनेबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत. तर विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या वन नेशन वन ID बद्दलही थोडक्यात जाणून घेणार आहोत. अर्जेंटिनानं केलाय क्रिकेटमध्ये विश्वविक्रम. हा विक्रम नक्की कोणता आहे त्याबद्दलही आपण ऐकणार आहोत. नवरात्रोत्सवाला धूमधडाक्यात सुरुवात झाली आहे. त्या निमित्तानं आज आपण देवीच्या दुसऱ्या दिवशीच्या रूपाचं महत्त्व जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला एका महत्त्वाच्या बातमीनं. कसिनो आणि ऑनलाईन गेमिंग कंपनी चालवणाऱ्या डेल्टा कॉर्पला GST विभागानं दणका दिलाय. आता कर म्हणून कंपनीला तब्बल 6,385 कोटी रुपये भरावे लागणार आहेत. यानंतर कंपनीला द्याव्या लागणाऱ्या कराची एकूण रक्कम ही 23,206 कोटी रुपये झालेली आहे. डेल्टा टेक गेमिंगला गॉझियन नेटवर्क्स म्हणूनही ओळखलं जातं. ही कंपनी अड्डा 52 आणि अड्डा गेम्स असे गेमिंग ॲप चालवते. या कंपनीला आतापर्यंतचा कर, त्यावरला व्याज आणि दंड अशी एकूण रक्कम जमा करण्यास सांगण्यात आलेली आहे. नाहीतर CGST कायद्याअंतर्गत कंपनीला कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात येईल. डेल्टा कॉर्प सोबतच कॅसिलो डेल्टिन डेन्झोंग, हाय स्ट्रीट क्रूज आणि प्लेजर क्रूज अशा 3 सहाय्यक कंपन्यांना देखील नोटीस पाठवण्यात आलेली आहे. या कंपन्यांकडनं एकूण 5,682 कोटी रुपये वसूल करण्यात येणार आहेत. गेमिंग कंपन्या आतापर्यंत प्लॅटफॉर्मवर 18% GST भरत आलेल्या आहेत. प्लॅटफॉर्म फी म्हणजे एखादी कंपनी गेम खेळण्यासाठी खेळाडूंकडनं घेत असलेलं कमिशन. मात्र आता सरकारनं असं म्हटलंय की GST दर हा कायम फुल फेस व्हॅल्यूवर होता आणि तो 28% होता. त्यामुळे सर्व कंपन्यांना नोटीस पाठवण्यात आलेल्या आहेत. इस्रायल हमास युद्धाचं स्वरूप दिवसेंदिवस मोठं होताना दिसतंय. या युद्धानं भयानक रूप धारण केलेलं असून नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. आणि आता इस्रायलच्या लष्करानं गाझा पट्टीतली कारवाई तीव्र केली आहे. लष्करानं गाझाच्या नागरिकांना 3 तासांचा वेळ दिला असून गाझाच्या उत्तर भागातनं दक्षिण भागात तात्काळ स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. यासाठी इस्रायलकडनं पाथ टू सेफ्टी जारी करण्यात आलेला आहे. गाझामध्ये सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत कोणतंही ऑपरेशन लॉन्च केलं जाणार नाही. या काळात नागरिकांनी दक्षिणेत सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावं. या वेळेनंतर मात्र इस्रायली लष्कर हे तीव्र कारवाईला सुरुवात करणार आहे. हमासच्या नेत्यांनी याआधीच त्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेची काळजी घेतलेली आहे. त्यामुळे तुम्ही तुमची काळजी घ्या असं इस्रायल सेनेच्या परिपत्रकात म्हटलंय. इस्रायल गाझाच्या उत्तर भागात जमिनीवरनं कारवाई करणार आहे. इस्रायलच्या लष्करानं गाझाच्या नागरिकांना याआधी 24 तासांचा अल्टिमेटम दिला होता. आता इस्रायल हमास मधला हा संघर्ष कधी थांबणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. समृद्धी महामार्गावरल्या अपघातांची मालिका ही सुरूच आहे. आता छत्रपती संभाजीनगरच्या समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला असून त्यामध्ये 10 ते 12 जणांचा मृत्यू झालाय. सैलानी इथल्या दर्गावरून परत येणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा अपघात झालाय. ट्रॅव्हल्स बसनं ट्रकला मागून जोरात धडक दिली असून मृतांमध्ये काही लहान मुलांचा देखील समावेश आहे. या अपघातानंतर राज्यभर आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. या घटनेनंतर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. तर संजय राऊत यांनी हा महामार्ग शापित असल्याचं म्हटलंय. समृद्धी महामार्गावर दररोज हत्या होत आहेत आणि या सरकारी हत्या आहेत. त्यामुळे सरकार विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आमची मागणी असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय. आता समृद्धी महामार्गावर अपघातांचं सत्र कधी संपणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या मॅडम कमिशनर पुस्तकात अजित पवार यांचं नाव न घेता त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी पुस्तकात 2010 मधल्या एका प्रकरणाचा उल्लेख केलाय. येरवड्यातल्या पोलीस स्टेशनच्या जमिनीचा लिलावाचा निर्णय तत्कालीन मंत्री दादा यांनी घेतला होता. या जागेवर पोलीस कार्यालय उभारलं जाणार होतं असा दावा पुस्तकात करण्यात आलाय. मंत्र्यांनी माझं ऐकलं नाही, विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून हा व्यवहार पूर्ण झाला असंही या पुस्तकात म्हटलं गेलंय. बोरवणकर यांच्या बुधवारी प्रकाशित होणाऱ्या पुस्तकावरनं राजकारण तापू लागल्याचं दिसून येतंय. शाळांपासून कॉलेजेसपर्यंतच्या विद्यार्थ्यांना खास ओळख क्रमांक असलेली एक विशेष ID देण्यात येणार आहे. मात्र यासाठी त्यांच्या पालकांची परवानगी असणं आवश्यक असणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं प्री प्रायमरी ते उच्च शिक्षणापर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री म्हणजे APAAR या नावाचा वन नेशन वन स्टुडंट ID देण्याची तयारी केली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याकडे असलेल्या 12 अंकी आधार ID पेक्षाही हे वेगळं असणार आहे. APAR ID एज्युकेशन इकोसिस्टम रजिस्ट्री किंवा एज्युलॉकर हा एक आजीवन ID क्रमांक मानला जाईल आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाचा आणि यशाचा मागोवा या माध्यमातून घेतला जाईल. बॉलिवूडचे कलाकार कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेतच असतात. आता अभिनेत्री दीपिका पाडुकोननं आपल्या अनोख्या अंदाजात चाहत्यांची मनं जिंकून घेतली आहेत. सिंघम अगेन मध्ये लेडी सिंघमच्या भूमिकेत दीपिका पाडुकोन दिसून आली आहे. रोहित शेट्टीनं सोशल मीडियावर लेडी सिंघमच्या भूमिकेत दीपिकाचा फर्स्ट लुक पोस्टर रिलीज केलाय. आता चाहत्यांना सिंघम अगेन या चित्रपटाची उत्सुकता लागल्याचं सोशल मीडियावर दिसून येत आहे. अर्जेंटिनाच्या महिला क्रिकेट संघानं इतिहास रचलाय. अर्जेंटिनाच्या संघानं चिली विरुद्धच्या T20 लढतीत 20 षटकांमध्ये 1 बाद 427 धावा केल्या आहेत. महिलांच्या T20 क्रिकेटमधल्या एका डावात या सर्वाधिक धावा ठरलेल्या आहेत. त्यामुळे जगभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जातोय. या वर्षीच्या नवरात्रोत्सवाला धूमधडाक्यात सुरुवात झालीय. काल आपण देवीच्या पहिल्या दिवशीच्या रूपाचं महत्व काय आहे ते ऐकलं होतं. आज आपण ऐकणार आहोत देवीच्या दुसऱ्या दिवशीच्या रूपाचं महत्व काय आहे. श्री नमः. प्रथमं शैलपुत्रेति द्वितीयं ब्रह्मचारिणी तृतीयं चंद्रघंटेति कूष्मांडेति चतुर्थकं पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनीति च सप्तमं कालरात्रिश्च महागौरीति चाष्टमं नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गाः प्रकीर्तिताः. नमस्कार, मी नितीन जोशी गुरुजी, पुणे. शारदीय नवरात्र महोत्सव साजरा करताना भगवतीच्या विविध रूपांची आपणास माहिती हवी, म्हणून आपण प्रमुख 9 रूपांची माहिती घेत आहोत. त्यात आज दिवस दुसरा म्हणजेच भगवतीचं दुसरं रूप ते आहे ब्रह्मचारिणी. दधाना करपद्माभ्याम अक्षमाला कमंडलुः देवी प्रसीदतु मयि ब्रह्मचारिण्यनुत्तमा. आज आपण भगवतीचं ब्रह्मचारिणी रूप पाहूया. ब्रह्मचारिणी हे नाव भगवतीला कसे प्राप्त झाले ते पहा. भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करणे हे वाटते तितके सोपे नव्हते. देवर्षी नारदांच्या आज्ञेनुसार शैलपुत्रीने म्हणजेच पर्वतराज हिमालय कन्येने अतिशय कठोर तप करण्यास आरंभ केला. मोकळ्या आकाशाखाली ऊन वारा पाऊस थंडी यांची पर्वा न करता तिने कठोर तप आरंभले. ते अजून कठोर करण्यासाठी अन्न जलाचा त्याग केला आणि 3000 वर्षपर्यंत केवळ बिल्वपत्र भक्षण करून अतिशय अवघड अशी उपासना केली. तरी देखील भगवान शंकर प्रसन्न झाले नाहीत. तेव्हा या देवीने बिल्वपत्र भक्षणाचा देखील त्याग केला आणि केवळ वायू भक्षण करून तप केले. या अतिशय कठोर आणि अद्वितीय अशा तपाने सर्व देवता ऋषी मुनी प्रभावित झाले व सर्वांनी भगवान शंकर तुला पतिरूपात प्राप्त होतील असा वर दिला. या अत्यंत कठोर तप करून ब्रह्मचारी अवस्थेतच हे केले म्हणून
या शैलपुत्री देवीला ब्रह्मचारिणी नाव प्राप्त झाले. या देवीची आपण उपासना केल्याने उदररोगावर म्हणजेच पोटाच्या विविध समस्येवर आपणास छान प्रभाव दिसून येतो. या देवीचे ह्रीं ब्रह्मचारिणी देव्यै नमः या मंत्राचा रोज 108 जप केला असता विशेष करून ओटीपोटाच्या दुखण्यामध्ये याचा अतिशय उपयोग होतो. जय जगदंब. श्रोत्यांनो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट. आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका. यूट्यूबवर सुद्धा तुम्ही हे सकाळचं पॉडकास्ट आता ऐकू शकता आणि त्या माध्यमातून तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या सूचना आमच्यापर्यंत जरूर पोचवा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळचं हे पॉडकास्ट तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च नीलम पवार. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट सकाळच्या वेबसाईट आणि ऍपवर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका, या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.